ANS न्यूज। नमस्कार, आप देख रहे हैं ANS लाइव न्यूज। इस वक्त मौजूद हूँ मैं BMC अपना गोंडी में। आप देख रहे हैं जिस तरीके से आज बाबा साहब बड़ा साहब के जो शिवसैनिक है उद्धव साहब ठाकरे का, आप देख रहे हैं मेरे पीछे बहुत काफी संख्या से खड़े हैं जो कि BMC का अस्पताल बन के रेडी है, मगर इनको अभी तक हैंडओवर नहीं, जहाँ पे टीबी का पेशेंट बहुत तरीके से लोग बीमार पड़ रहे हैं। क्या कारण है जो अभी तक उन लोगों ने हैंडओवर नहीं किया, चालू नहीं किया, उसके लिए आज 141 के नगर सेवक जो विठल साहब हैं उनके लोग आके बैठे हुए। आइए देखते हैं कि BMC के अधिकारी इनसे मिलते हैं, क्या बोलते हैं, कैसे किस तरीके से इनको उत्तर देते हैं और बात इनसे आके बात करते हैं। आइए इस तरीके अपडेट देखने के लिए जुड़ी रही है ANS लाइव न्यूज से। आज जे उपोषण आम्ही केलंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ईशान्य मुंबई विभाग क्रमांक 8, आजचं जे उपोषण या संदर्भात आहे की जे BMCचं हॉस्पिटल देवनार कॉलनीचे इथे गेली 3 वर्ष झालेलं आहे, परंतु तो अद्याप चालू झालेला नाही। बरं, BMCने त्याला हँडवर्क केलेलं आहे, पण आज जे आम्ही उपोषण लावले, आज नागरिकांना ज्या सोयी मिळाल्या पाहिजेत त्या तिथे मिळत नाहीये, कारण ते बंदच आहे। आज गेली 3 वर्ष प्रशासन करतेच काय? तुम्हाला कुठल्या गोष्टीची अडचण आहे मग तुम्ही आम्हाला दाखवत का नाहीये? आणि आज बेरोजगार जे स्थानिक लेवलचे बेरोजगार मुलं मुली आहेत त्यांना सुद्धा आम्हाला नोकरी तिथे मिळण्याबाबत सुद्धा आमची एक मागणी आहे आणि BMCचं हे हॉस्पिटल लवकरात लवकर चालू व्हावं यासाठी आजचं हे उपोषण आहे। यासाठी सन्माननीय सुरेश पाटील साहेब, प्रमोद शिंदे साहेब हे दोन्ही विभाग प्रमुख, तसेच मी प्रज्ञा प्रकाश सकवा विभाग संघटिका, आमचे शाखा प्रमुख संदीप येताळे, अर्जुन शिंदे, विधानसभा प्रमुख संजय चव्हाण, आमच्या महिला पदाधिकारी शाखा संघटिका पूनम जाधव, उपस्थित सर्व शिवसैनिक आज आमच्या बाळासाहेबांची जी शिकवण आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण, परंतु आता आम्ही 100% समाजकारणच करत आहोत। कारण आज नागरिकांना जर सुविधा मिळत नसतील तर ते महानगरपालिकेचं हॉस्पिटल बांधून आज गेली 3 वर्ष बंद आहे। यासाठीच आज आम्ही मागणी करत आहोत की ते लवकरात लवकर चालू व्हावं आणि नागरिकांना सोयी मिळाव्या। नाही, आता तर आम्ही उपोषण केलंच आहे। उपोषण करण्यात आता आम्ही केलं त्या दरम्यान आता आम्हाला एमओच कडून आम्हाला लेटर आलंय की तुमची जी चर्चा आपण DMC कडे वगैरे करू एफ साऊथला, तर ती झाल्याच्या नंतर म्हणजे आम्हाला जर समाधानकारक उत्तर नाही मिळालं तर आम्ही शिवसेना स्टाईलमध्ये तीव्र आंदोलन करणार। आता तर आम्ही संयम ठेवलेला आहे, परंतु जर समाधानकारक उत्तर मिळालं नाही, हॉस्पिटल चालू झालं नाही, तर तीव्र आंदोलन करून शिवसेना स्टाईलमध्ये आम्ही उत्तर देऊ। आज जे आंदोलन आम्ही सुरुवात केलंय ते आंदोलन आम्ही हॉस्पिटलसाठी सुरुवात केलेलं आणि इकडच्या जे सुशिक्षित बेरोजगार आहे त्यांना रोजगार मिळण्यासाठी केलेलं आहे। आज आमच्या इथे आज एवढा मोठा हॉस्पिटल बांधले शिवाजीनगर विधानसभेमध्ये, जो लल्लूबाई येथे जो एवढा मोठा हॉस्पिटल उघडले, फक्त बिल्डिंग बांधून ठेवले। एवढ्या मोठी लोकसंख्या इकडे आणि एवढे आजार आहेत, जो म्हणजे कॅन्सर असेल, TB असेल, खूप सारे मोठे मोठे आजार इथे आपल्या विधानसभेत, इथे स्लम असल्यामुळे, झोपडपट्टी असल्यामुळे, का हे यांच्या हलगर्जीपणामुळेच। कारण इथे नाले सफाई नाहीये, स्वच्छता नाहीये, या बाजूला RMC प्लांट आहे, पुन्हा असं म्हणजे स्वच्छता नाही आहे। जे यांच्याकडून जे कचरा वगैरे व्यवस्थित त्याचा निचरा व्हायला पाहिजे ते काही अजिबात होतच नाहीये। या BMCच्या चुकीमुळे गोरगरिबांना या सगळ्या भोगावं लागतंय। तर आता त्यांच्यासाठी जे हॉस्पिटल सुरुवात बनवले बिल्डिंग, ते हॉस्पिटल लवकरात लवकर सुरू करा ना। आमचं काय असं वेगळं नाहीये की बाबा तुम्ही लवकर जे बिल्डिंग बांधली आहे ना ते हॉस्पिटल लवकर सुरुवात करा आणि नागरिकांना त्याची सुविधा मिळू द्या। बाकी आमचं काही नाही, आम्ही काय त्यांच्यावर दबाव नाही टाकत आहे, पण तुम्ही जर लोकांसाठी नाही केलं, असं आम्ही शांतपणे आज आंदोलन केलंय, उपोषण केलंय। जर यांनी नाही ऐकलं तर आम्ही तीव्र आंदोलन करणार। आता आम्हाला BMCच्या अधिकाऱ्यांकडून एक निवेदन आलेलं आहे की आता अधिवेशन चालू असल्यामुळे आपले अधिकारी जरा बिझी आहेत, वरिष्ठ अधिकारी त्यांचे बिझी आहेत। 3 दिवसाने ते 27 तारखेला आमची बैठक घेणार आहे। त्या बैठकीत जर आम्हाला समाधानकारक त्यांचे काय निर्णय झालाच तर आम्ही हे आंदोलन मागे घेऊ, नाहीतर मग आमचं आंदोलन आणखी तीव्रपणे चालू राहणार। बरेच दिवस झाले आम्ही लल्लूबाई हॉस्पिटल जे बनलंय, मला वाटतं 2024ला ते बनलंय आणि 2024 नंतर महानगरपालिकेला MMRDने बनवल्यानंतर महानगरपालिकेला त्यांनी हँडओव्हर केलेलं 2024ला। त्या 2024 पासून आम्ही आयुक्तांकडे, वॉर्ड ऑफिसरांकडे, हेल्थ ऑफिसरांकडे आम्ही पत्रव्यवहार केले, पण त्या एकाही पत्रव्यवहाराचं उत्तर काही आम्हाला आलं नाही। मग शेवटी आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या माध्यमातून
साखळी उपोषण करायला लागलं. उपोषण आम्हाला बरेच दिवस झाले आम्ही त्या गोष्टीचा फॉलोअप करत होतो. आमच्या विभागप्रमुख असतील, शिंदे साहेब असतील, पाटील साहेब असतील, आमच्या ताई सखपाताई असतील, विधानसभा प्रमुख संजय चव्हाण साहेब असतील, हेमंत साळवी साहेब असतील, आमचे सर्व शाखा प्रमुख असतील, त्यांच्या माध्यमातून आम्ही सातत्याने पाठपुरावा करत होतो. पण आम्हाला काही त्याचं उत्तर आलेलं नाही अजूनपर्यंत तरी. आता थोड्या वेळापूर्वी आम्हाला सांगण्यात आलं त्यांच्या हेल्थ ऑफिसरच्या माध्यमातून की 27 तारखेला आम्हाला वेळ दिलेला आहे बाबा हॉस्पिटलमध्ये. आता बाबा हॉस्पिटल गेल्यानंतर त्यांचं काय उत्तर येतं त्यानंतर मग आम्ही ठरवू की आम्ही हे आंदोलन अजून तीव्र करायचं की काय करायचं. आज आपल्या मीडियाच्या अनुषंगाने आम्ही सांगू इच्छितो की लल्लूबाई येथील जे लोकांना सुविधा पुरवण्याकरिता त्यामुळे MMRDच्या मार्फत बांधण्यात आलेले जे रुग्णालय आहे ते रुग्णालय जवळजवळ 3 वर्षापासून महानगरपालिकेच्या हस्तांतर केलेलं आहे. पण 3 वर्ष झाल्याच्या नंतरही महानगरपालिकेने कोणतीही तिथे उपाययोजना किंवा तात्काळ सुविधा चालू केलेल्या नाही आहेत. आज मानपूर शिवाजीनगर, देवनार विभाग असेल, गोवंडी विभाग असेल, बैगनवाडी शिवाजीनगर ही जी वाढीव लोकवस्ती आहे तिथे नितांत गरज आहे एका मोठ्या हॉस्पिटलची. कारण की प्रशासनच डिक्लेअर करते की गोवंडी मानपूरमध्ये जास्तीत जास्त TBचे वेगवेगळ्या आजाराचे पेशंट इथे अवेलेबल किंवा आढळले जातात. आम्हाला प्रशासनाला एकदम नम्र विनंती आहे की आपण लवकरात लवकर हे हॉस्पिटल, हे रुग्णालय लोकांना लोकार्पण करावं. जर तुम्ही ते नाही केलात तर याच्या पुढे आम्ही जे आता शांततेत घेतलेलं जे उपोषण आहे तो उग्र आंदोलन करून आम्ही ते लवकरात लवकर चालू करून घेऊ. नक्कीच बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे की बाबा 80% समाजकारण करायचं आणि गरज भासली तरच 20% राजकारण करायचं. आणि नेहमीच आम्ही शिवसैनिक त्यांच्या सांगण्यानुसार किंवा त्यांच्या माहितीनुसार किंवा पक्षाच्या तत्वानुसार नेहमी 100% आम्ही हे समाजकारण करत असतो. आज आम्ही शांततेत त्यांना पत्रक देतोय, त्यांनी दिलेल्या पत्रकाचा स्वीकार करत आहोत. आता एक 27 तारखेला त्यांनी आम्हाला एक भेट दिलेली आहे. त्या भेटीमध्ये आम्हाला जर समाधानकारक त्यांचं लेखी प्रत्युत्तर आम्हाला जर किंवा लेखी जबाब, लेखी पत्रक मिळालं नाही तर पुन्हा एकदा आम्ही साखळी उपोषण इथे चालू करणार आहोत. आणि ते साखळी उपोषण हे अमरण उपोषण असेल. जोपर्यंत ते रुग्णालय चालू करत नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण संपणार नाही असं आम्ही लेखी पत्रक त्यांना देत आहोत. आणि त्यांनी जर ही मागणी जर मान्य नाही केलं तर साखळी उपोषणाच्या नंतर शिवसेना स्टाईलने आम्ही त्यांना तिकडे उग्र आंदोलन करू. नाही कुणाच्या बापाची, नाही कुणाच्या बापाची, शिवसेनेचा